नक्की शेअर आणि लाईक करा। जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ऐतिहासिक स्थळी। जसजसे आपण गावात प्रवेश करतो तसतशी वेगळीच ऊर्जा जाणवते। प्रत्येक ठिकाणी संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण आपल्याला दिसते। सर्वप्रथम आपण आलो आहोत श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर। येथे 1689 मध्ये मुघलांनी महाराजांचा क्रूर छळ केला आणि त्यांना वीरगती दिली। आज या समाधीवर येताना प्रत्येक शिवभक्तांच्या डोळ्यात पाणी येतं आणि छाती अभिमानाने भरते। समाधी दर्शनानंतर डाव्या बाजूला असलेल्या संगमेश्वर मंदिराकडे वळूया। हे प्राचीन शिवमंदिर भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर बांधलेले आहे, म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणतात। पहा हे स्वयंभू शिवलिंग किती मनोहर। महाशिवरात्री संभाजी महाराजांच्या शहादत दिवशी येथे लाखो भक्त येतात। मंदिराच्या बाजूला घाट आहे, येथून नदीचे सुंदर दृश्य दिसते। पुरंदर किल्ला, डोंगर रांगा सगळे एकत्र येऊन मन शांत करते। येथे येऊन शिवाची ज्योत प्रज्वलित करा आणि महाराजांच्या आठवणींना वाहा। आता मंदिर दर्शन झाले, चला घाटा उतरूया आणि त्रिवेणी संगमाचे साक्ष घेऊया। भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्या इथे मिळतात। पाण्याच्या लाटामध्ये इतिहास वाहतो। संभाजी महाराजांचे अवशेष इथे विसर्जित झाले, म्हणून हे ठिकाण आणखी पवित्र। पहा हे श्री विष्णू वल्लभेश्वर महादेव मंदिर किती सुंदर आणि मनोहर। महाशिवरात्री या दिवशी येथे लाखो भक्त येतात। मंदिराच्या बाजूला आपल्या त्रिवेणी संगम पाहायला मिळतो आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव जाणवतो। थोडक्यात इतिहास सांगतो। तुळापूर हे मूळचे नागरगाव। सरदार मोरार जगदेव त्यांना इथे सोन्याने तोडले गेले, म्हणून तुळापूर हे नाव देण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वर म्हणजेच रत्नागिरी येथे पकडले, यातना देऊन तुकडे करून येथे आणले। कवी कलशांसोबत त्यांची शहादत झाली। येथे आणि वडूबुद्रुक मध्येही समाधी आहे, पण तुळापूर हा मुख्य स्थळ आहे। तुळापूर ही यात्रा संपली, पण संभाजी महाराजांचा संदेश उद्या कायम राहील। संकट आले तरी मराठा हार मानत नाही। तुम्ही इथे जा आणि कमेंट मध्ये सांगा कशी वाटली ही तुळापूर नगरी। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा।